वॉर्म वेलकम सगळ्यांना. आजचा दिवस काय? डे 14. वा, 14 दिवस झाले आपल्याला बोलता बोलता. हनुमान चालीसा आपण करतो. अँड 1 सेकंड. थँक्यू. डे 14, राईट. आपण काल थोडीशी उजळणी केली आणि काल आपण ऍक्च्युली काय शिकलो तर प्रभू राम किंवा आपले जे गुरुजन आहेत त्यांना आपल्या हृदयामध्ये ठेवल्यानंतर आपली जी वाणी आहे, राईट, ती अत्यंत सुश्राव्य होते. पण अशी खरी झाली आहे का? तर असं आपल्या पार्टनरला घरी, आपल्या मुलांना किंवा आपल्या नवरा बायकोला विचारा की आपली वाणी खरीच तशी झाली होती का? अगदी पटकन झाली नसेल कदाचित, इट इज ओके. पण कमीत कमी किंवा जर तुम्ही असं फार भूप रागासारखं जर हाक मारलं त्यांना, राईट, म्हणजे अगदी फार रागात हाक मारलं, राग म्हणजे राग नाही, अँगर नाही, पण रागात भूप रागासारखं जर तुम्ही हाक मारलं तर त्यांनाही वाटलं असेल की माय गॉड व्हॉट अ चेंज. ओके, बट इट इज ओके, राईट. जरा थोडंसं इट इज नॉट एव्हरी टाइम, दिस इज ऑलवेज अ फर्स्ट टाइम. सो फर्स्ट टाइम कारण आपण वळण लावतोय ना. पहिले भूप राग नव्हता किंवा होता, पण आपल्याला त्याची जाणीव नव्हती. हनुमान चालिसा आपण कित्येक वर्ष, शेकडो म्हणतोय मी, पण सर मी कधीपासून लहानपणापासून हनुमान चालिसा म्हणतोय. व्हेरी गुड. भूपराग माहिती होता का? आणि भूपराग ऐकला होता का? आणि भूपरागाची प्रॅक्टिस केली होती का? येस ऑर नो, राईट. आणि मग त्याची उत्तरं आपल्याला आपली कळतायत. सो असं आपण काल शिकलो. आणि मग त्याच्यानंतर आपण कॉन्फिडन्स घ्यायचा प्रयत्न करतोय मागची 12-13 दिवस, की निगेटिव्ह सेल्फ इमेज ह्या माझ्याकडे आहे, ते सत्य आहे का? फॉर एक्झाम्पल, काय सत्य आहे? हे सत्य आहे की आपण सगळेजण एक दिवस रघुबरपूर म्हणजे काय, रामाच्या घरी जाणार आहोत. हे सत्य आहे. म्हणजे काय, सगळ्यांचा मृत्यू अटळ आहे. हे सत्य आहे. हे सत्य आहे. दिस इज द ट्रूथ, राईट. की एक दिवस रॅपअप करून जायचंय. आणि कोणाला जायचंय? तर सगळ्यांना जायचंय. आपण सगळे जाणार आहोत. आपण सगळे वरती भेटणार आहोत, राईट. भेटू, राईट. आणि मग ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे जो तो यु नो आपण आपल्या म्हणजे जे काही आपली कर्म आहेत त्याप्रमाणे आपल्याला अं, आपले रोल्स असणार आहेत. बेटर वे टू से, राईट. पण हनुमान चालिसेमध्ये त्याचा उल्लेख आहे, रोलचा उल्लेख नाहीये. परत आल्याचा उल्लेख आहे. परत येताना काय आहे, काय असलं पाहिजे? त्यांनी सांगितलं की तुमरे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुःख बिसरावे, अंतकाल रघुपर पुर जाई, जहा जन्म हरिभक्त आहे. जबरदस्त आहे. आय रिअली लव्ह दिस. प्रत्येक वेळी आपण हनुमान चालिसा करतो तेव्हा ह्याचा एकदा 100% आपण ह्याच्यावरती काहीतरी बोलतोच किंवा आपल्याकडनं बोललं जात आहे आपल्या मुखात ना, ऑफकोर्स. अंतकाल रघुबरपूर जाई. रघुबरपूर म्हणजे काय? व्हॉट इज रघुबरपूर? रघुबरपूर म्हणजे वर, रामाचं नाव, रामाचं गाव, राईट. राम, माणूस गेल्यावरती काय म्हणतो? श्रीराम जय राम, जय जय राम असं म्हणतो. किंवा काय म्हणतो, सॉरी, मला लोक राम नाम सत्य आहे. हे सत्य आहे. जो माणूस जातो त्याला ना राम नाम सत्य आहे. येस नो, राम नाम सत्य, हेच सत्य आहे. सगळे चालले रामाच्या गावाला, राईट. म्हणजे राम कुठे आहे? राम वर आहे, वरतीच आहेत ऑफकोर्स. आणि मग हेच सत्य आहे ना. वी ऑल हॅव टू गो. दॅट इज द रिअल ट्रूथ. दॅट इज द ट्रूथ. वी ऑल हॅव टू गो. मग मला तुम्ही सांगा की ज्यांनी आपण कोणी संकल्प लिहिलेत, तुम्ही असं डिप्रेस नका हो, पण आय एम जस्ट सेइंग, ज्यात आपण सर्व संकल्प लिहिलेले आहेत. तुम्हाला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझा हा संकल्प आहे, माझा तो संकल्प आहे, माझा हे संकल्प आहे. मग एक दिवशी ते सगळे सगळे जे काय लिहिलंय ते सोडून तर आपल्याला जायचंय. अख्खं पूर्ण बँक अकाउंटमध्ये 100 कोटी रुपये आहेत, तरी पण आपल्याला जायचंच. 100 कोटी सोडून जायचं आहे. या नो, हेच सत्य आहे. येस. मग ते पैसे कमवायचे की नाही? किंवा आपल्याला 100 वर्ष जगायचं आहे, एक दिवस जाणार होतो. मग चला बाबा, परमेश्वरांनी सांगितलं चला, तुम्ही लिहिलं ना हनुमंत, तुम्ही लिहिलंय मधुरतामध्ये संकल्प लिहिलेला आहे. ओके, हनुमान चालिसा 12व्या हनुमान चालिसेच्या सिरीज मध्ये तुम्ही असं लिहिलंय 100 वर्ष जगणार आहात तुम्ही, निरोगी पाहिजे. ओके, डन, चला. अरे पण कधी एकदा तरी जाणारच आहे. नंतर संपलं, 100 वर्ष झाली, चला बर्थडे सेलिब्रेशन केलं, हनुमंतांनी गेले, 100वा वाढदिवस सेलिब्रेट केला आणि गेले. चला, जाणत आहेच, हेच सत्य आहे. जाणत आहे हेच सत्य आहे, आणि हेच सत्य आहे. दिस इज अल्टिमेट ट्रूथ. वी ऑल हॅव टू गो. वी ऑल गो. नोबडी इज बिहाइंड. वी ऑल गो. पण एक त्यांनी अशी प्रार्थना केलेली आहे, रिक्वेस्ट केली, रिक्वेस्ट.
जेव्हा परत येईल तेव्हा मला हे परमेश्वर हरिभक्त होण्याची संधी द्या, हा संकल्प असला पाहिजे. आणि आता हे जेवढं शुद्धीकरण चाललंय आपलं प्रभू रामाच्या दरबारामध्ये, रामाचं नाव घेऊन, राईट, महापातक नाशनम चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंचा महापातक नाशनम. कशासाठी? जन्माजन्माची पाप जी आहेत, जन्माजन्माचे जे भोग आहेत, जन्माजन्माचे जे ऋण आहेत, जन्माजन्माचे जे व्रण आहेत, आणि जन्माजन्माचे अशा काही आठवणी आहेत, त्या सगळ्या नष्ट, जी भर्जनम भव बीजानाम, आठवते ना तिचे काही श्लोक आपल्याला, राईट? मध्ये ह्या हनुमान चालिसेमध्ये सुद्धा आपण त्याचा उल्लेख केला होता, रामरक्षेतला ह्या श्लोकातला. आणि मग मग जर जाणत तय आहे, मग आता प्रवास, जन्म आणि मृत्यू मधली जी गॅप आहे, ही जी वेळ आहे, राईट, इट इज इम्पॉर्टंट, इट इज इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस टू मेक शुअर की तेवढ्या ड्युरेशन मध्ये आपल्यावरती जबाबदारी काय आहे. आपल्यावरती ही जबाबदारी आहे की आपल्या आत्म्याचं शुद्धीकरण झालं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे, कारण आत्मा शुद्ध आहे, राईट. आपण जेव्हा कोणाचं दशक्रिया करतो, किंवा जेव्हा तेरावले लोक भेटतात, किंवा अं, जेव्हा कोण गेल्यानंतरची जी सगळी पूर्ण क्रिया आपल्याकडे भटजी येऊन सांगतात, तर जेव्हा तुम्ही भटजींशी काही बोलाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ते काय करतायत. तर म्हणून शुद्धीकरण करतायत, पिंडदान करतायत, 10व्या दिवशी, 11व्या दिवशी, 12व्या दिवशी पिंडदान करतायत. जे गेले ते त्याच्यानंतर पुढचे 2 जनरेशन करतायत, काहीतरी करतायत, त्याच्या मागे काहीतरी शास्त्र आहे, जे मला कळतंय. म्हणजे आपल्या धर्मात आहेत ते मला थोडंसं जे काय कळतंय ते. बाकी धर्मांमध्ये अजून काही शास्त्र असू शकतील, आहेत, जे मला माहिती नाही. त्यामुळे आय कॅनॉट से अँड आय विल नेव्हर से की हेच श्रेष्ठ आहे, बिकॉज आय डोंट नो द रेस्ट. पण जे मला माहिती आहे त्याच्याविषयी मी जस्ट सांगतोय. आय यू अंडरस्टँडिंग? मग जर प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला हरिभक्त होण्याची संधी मिळेल, तेव्हाच तर असं काहीतरी कानावरती पडेल, तेव्हा गुरु मिळतील. परत पुढच्या जन्मामध्ये हरिभक्त इज इक्वल टू हनुमान. आणि मग हनुमान चालिसेमध्ये, पूर्ण रामायणामध्ये कितीतरी गोष्टी अशा आपल्याला, पूर्ण ह्याच्यामध्ये हनुमान चालिसेमध्ये आपल्याला तुलसीदासांनी लिहून दिलेल्या आहेत की भक्त कसा असायला पाहिजे, स्टुडंट कसा असला पाहिजे, हनुमानासारखा असला पाहिजे. म्हणून हनुमानाने हा रोल जो केलेला आहे, हनुमान चालिसेमध्ये आपण जे शिकतो, हनुमानाने हा रोल केलाय. हा रोल आपल्यासाठी त्यांनी एक आदर्श म्हणून दिलेला आहे. कसा असला पाहिजे स्टुडंट? आज्ञाधारक असला पाहिजे, येस नो, साधक असला पाहिजे, सगळ्या आज्ञांचं पालन करणारा असलं पाहिजे, राईट. आणि गुरूंचा पट्य शिष्य, प्रिय असला पाहिजे, त्या दृष्टिकोनात आपलं काम असलं पाहिजे. आणि किती निष्ठा. मागे वळून त्यांनी बघितलं नाही, बाबा एवढा मोठा समुद्र आहे, कसं जाऊ, पडलो तर, मध्येच थांबलो तर, हा हा, एकदा अंगठी तोंडात टाकली, इज इक्वल टू टीचिंग्स. मागच्या सेशनमध्ये आपण ह्याच्यावरती पण बोललेलो. तिथपर्यंत जातात ते, आपली आयडेंटिटी एस्टॅब्लिश करतात सीतामातेकडे, आणि ती आयडेंटिटी एस्टॅब्लिश झाल्यावरती सीतामातेला कळतं की अरे प्रभू रामाची अंगठी आहे, याचा अर्थ ते प्रभू रामाकडनं आलेले आहेत. त्यामुळे हरिभक्त अत्यंत इम्पॉर्टंट रोल आहे. आता ज्यांना ज्यांना गुरु आहेत, फिजिकल फॉर्म मध्ये जर तुम्ही गुरु असतील, ग्रेट. इफ नॉट, जर तुमची फिजिकल फॉर्म मध्ये गुरु नाही आहे, आणि फॉर एक्झाम्पल माझे गुरु जे आहेत, सुचवा पोक्सवी आणि जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, हे दोन्ही आता फिजिकल बॉडीमध्ये नाही आहेत, फिजिकल बॉडीमध्ये नाही आहेत. पण गुरु हा चिरंजीव आहे, गुरु हे तत्व आहे. तसं आपल्याला ते शिकवतात. या सगळ्या लीला आपण वाचतो, शंकर गीता वाचतो, शंकर लीला वाचतो, किंवा अजून काही तुमच्या गुरूंचे चरित्र वाचाल, त्याच्यामध्ये आपण काय बरं शिकतो? त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे लोक प्राणिक शिकलेत, आराठी युग शिकलेत, आराठी युगाच्या पहिल्या पिलर मध्ये काय आहे? रेव्हरन्स टू गॉड अँड द टीचर, निष्ठा. सोफ्यात बसलेला, मागच्या 14 दिवस असलेला आपली जी इमेज आहे, त्याला हे काहीच माहिती नाही. फक्त आपल्याला माहिती आहे निष्ठा. पण आपल्या मागे आपला तू आहे, तू आणि मी, यू अँड मीच्या स्टोरी मधला. तो सोफ्यात बसलेला यूला काहीही माहिती नाही, प्रभुराम वगैरे काही नाही माहिती. तो म्हणतो तुझं बोल काय असेल. त्याला बसून आपल्याला समजायला लागेल, अरे बाबा हे प्रभू राम आहेत, आणि मला असं आदर्श व्हायचं हनुमानांसारखं. मग स्मरण करा बरं,
स्वामी म्हणतात भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे, तरी मी घाबरत राहणार आहे का? साक्षात गुरूंनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला सिलेक्ट केलेलं आहे, आपल्या आयुष्यात ते आलेले आहेत. मग तरी देखील समजा मग मी समजा काही त्यांचे टीचिंग फॉलो नसेल करत, हा एक रिमाइंडर आहे आपल्या सगळ्यांसाठी. आणि जर फॉलो करू शकत असू तर उत्तम आहे. प्रत्येक जन्मामध्ये काय अपेक्षा आहे? ज्यांच्या आयुष्यामध्ये गुरु आहेत, मला सांगा, गुरूंना बघितल्यावरती, गुरूंचा आवाज ऐकल्यावरती मला सांगा तो, ज्यांना आत्ता काही गुरु आहेत फॉर एक्झाम्पल, राईट, जे ग्रेट टीचर्स आहेत, त्यांचा नुसता आपण चेहरा बघितला, म्हणजे मी मास्टरांच्या रिट्रीटला जेव्हा जातो किंवा रिट्रीटमध्ये मास्टरांचे व्हिडिओ बघतो, तेव्हा अक्षरशः हृदयाला पाझर फुटते. आय स्टार्ट, माय आईज आर ऍब्सोल्युटली वेट. अंतःकरण असं होतं की मास्टर थँक्यू सो मच. शंकर बाबांच्या मठामध्ये गेल्यावरती असं वाटतं थँक्यू सो मच. डॉक्टर अनिरुद्ध जोशी बापू जरी माझे डायरेक्ट टीचर नसले तरी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात पहिले टीचर इज डॉक्टर अनिरुद्ध जोशी, बापू म्हणून ओळखले जातात. मी बापूंचं काही जरी ऐकलं तरी मला असं वाटतं बापू माझ्याशी बोलतायत. अंतःकरण माझे अक्षरशः माझे डोळे अक्षरशः पाणवत आहेत. थँक्यू सो मच. आर यू अंडरस्टँडिंग? राईट. काय आपल्याला सांगायचं, मला काय कराल तुम्ही हे परमेश्वर, मला हरिभक्त करा, माझ्या हरीचा मला भक्त करा, ही माझ्याकडे प्रार्थना आहे. त्यामुळे आज तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा जी आपली संकल्पाची यादी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला संकल्प परत काय लिहाल तर जन्मोजन्मी मला हरिभक्त करा. सगळं आलं त्याच्यामध्ये, या एका संकल्पामध्ये सगळं आलं. दिवस 14वा. एका संकल्पात सगळं आलं. त्यांना माहिती आपलं गाडी हवे, तुम्ही सांगा ते मिळेल. त्यांची एकच काय, तुझी पात्रता आणि योग्यता झाल्यावरती मी तुला सगळं देईन. तू म्हणशील डबाभर चॉकलेट देतो, मिळणार नाही. हा मला द्या, मिळणार नाही. रड नाही तर आडवा पड, नाही म्हणजे नाही. आर यू अंडरस्टँडिंग? आर यू अंडरस्टँडिंग? तुम्ही किती म्हणा बापू मला हे पाहिजे, मला पाहिजे, मला हे ठीक करून द्या, मला ठीक करून द्या, लेट मी सी व्हॉट इज हॅपनिंग. तो म्हणा महाराज थँक्यू, हरिभक्त करा. त्याशिवाय शुद्धीकरण नाही आत्म्याचं. आपण त्यांच्यावरती टिकतोय त्यांच्यामुळे आहोत, त्यांच्यामुळे आहोत, त्यांच्यामुळे चांगली माणसं जीवनामध्ये भेटतायत, त्यांच्यामुळे मिळत आहेत. आपण त्यांच्या सावलीत आहोत म्हणून त्यांच्यामुळे आपल्यालाच ही सगळी लोक मिळत आहेत. नाही तर कसं समजलं असतं आपल्याला सगळ्या गोष्टी. असेच आपले होलपटत राहिलो असतो जीवनाभर, इकडे तिकडे इकडे तिकडे. येस, नसते आपल्या मनावरती संस्कार झाले असते तर काय समजलं असतं. आय अंडरस्टँडिंग? जी लोक बैठकीला जात आहेत करतात का नाही उपासना व्यवस्थित? जे स्वारी मी सांगितले ते करतात का नाही? माझ्या घरामध्ये 90% लोक जातात, 90%, लगभग आमचा पूर्ण परिवार सगळी उपासना व्यवस्थित करतात. हा भाग सुटला, आज्ञा, परवानगी, समर्पण आहे. जीवनात अडचणी कोणाच्या नाही आहेत. आता मला ऑनलाईन 17 लोक आहेत दिसत आहेत मी पकडून. एक माणूस आहे का ज्याच्याकडे अडचण नाही आहे? ऑफकोर्स. कोणाला शारीरिक आहेत, कोणाला मानसिक आहेत, कोणाला आर्थिक आहेत. बरोबर बरोबर एसी लावून झोपण्या लागत आहे. हे सगळ्या गोष्टी आहेत जीवनामध्ये, कोणाला नाही आहेत. पण आदर्श कसं कोणाकडनं घ्यायचं आपल्याला? काल मला वाचत असताना अक्षरशः माझे डोळे पाणावले परवा विमानात नाही तर. आदर्श कोणाकडनं घ्यायचा तर ज्ञानदेवांकडनं, की आई वडिलांना, त्यांच्या आई वडिलांना काय समाजाने ट्रीटमेंट दिली होती, काय हाल केले होते समाजाने. ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना समाजाने काय हाल केले होते हे सगळं आपल्या समोर आहे. काय ट्रीटमेंट दिलेली सगळ्या बाकीच्या लोकांनी त्यांना, जोपर्यंत त्यांचं गोष्टी सिद्ध किंवा त्यांना बघितलं नव्हतं, काय ट्रीटमेंट दिलेली सगळ्या भावांना. ते नसते, हे सगळं नसते तर आपल्याला काय कळलं असतं? नथिंग. नथिंग. तो आपण जे करतोय
आपण जे करत नाहीये, गुरु इज कंटिन्युअसली हेल्पिंग. आपल्या जीवनातला राम आपल्याला सतत मदत करतोय. राम म्हणतोय मला फोन कर, मला सांग, माझ्याशी बोल, मी तुझी समजूत काढीन, मीच तुझी समजूत काढीन, मीच तुला मार्ग दाखवीन. फक्त तो मार्ग दाखवत असताना तुझे डोळे, कालचं आपण म्हंटलो पुस्तकामध्ये, बुद्धियोगातला भाग आहे, तुझे डोळे उघडे पाहिजे. सूर्यप्रकाशामध्ये तुझं राजा दरवाजे बंद ठेवले तर मी कसा आतमध्ये येणार? सोपं आहे का प्रकरण? सूर्यप्रकाश इज एव्हरीवेअर, इज एव्हरीवेअर. येस ऑर नो? सनलाइट इज एव्हरीवेअर. चॉईस इज अप टू अस. कोणी पडदे लावावे, कोणी दरवाजे लावावे. आय नॉट अलाउड. ठीक आहे, अंधकारात आय एम हॅपी. यू अंडरस्टँडिंग? हरिभक्त. त्यामुळे काय लिहालास? हरिभक्त. ती संपत्ती इम्पॉर्टंट आहे. नाही तर आपली पार्टी काय काम डिफिकल्ट. It's going to be very chaotic life otherwise. क्लिअर झालं सगळ्यांना? यू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ दिस लाईन वन्स अगेन, राईट? आता बघा, छान मनाचा क्रम लागणार आहे सगळ्यांचा. तुम रे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुःख विसरावे. तुम रे भजन, भजनात ना अष्टांग योगातला एक भाग आहे भजन. तुम रे भजन राम को पावे, आणि ते लिहून देतात जन्म जन्म के सुख जन्म जन्म के दुःख विसरावे. म्हणजे आता कोण दुःखात मला बाहेर काढणार आहे परमेश्वरा? कोण काढणार? महाराजांच्या शिवाय, मास्टरांशिवाय कोण काढणार? जे काय तुमचे गुरु असतील त्या गुरूंच्या प्रमाणे. गुरु हे फक्त नाव आहे, तत्व आहे. गुरूंशिवाय कोण काढणार आपल्याला? प्रभू रामांशिवाय कोण काढणार आपल्याला? कोण आहे ताकद देणार आहे? सतत कोण ताकद देणार आहे? तेच आहे, प्रभू रामच आहेत. मग आपण जिथून ताकद घ्यायची तिथूनच घेतली पाहिजे की नाही? त्यामुळे आपल्याला स्वतः रिमाइंडर द्यायचं आहे की मला माझी संजीवनी भरण्याचं, ताकद भरण्याचं, माझ्याकडे रिचार्ज करण्याचं साधन माझ्याकडे ऑलरेडी आहे. नुसतं त्यांचं स्मरण केलं. स्वामी म्हटलं तुम्हाला फक्त आवाज दे, मी येणार, येतो, प्रगट होतो. यू कॉल मी, आय विल बी देअर. हाऊ मेनी टाइम्स एम आय कॉलिंग हिम? नाही स्वामी तुम्ही आहात का? अरे मी इथेच आहे स्वामी, आहेतच. स्वामी तुम्ही आहात ना? अरे बाबा, तुम्हाला पहिले स्वामी तू कसे माझ्याकडे, बोलण्याची पद्धत काय आहे? स्वामी प्लीज मला इथे मदत हवी आहे. स्वामी आहात ना म्हणजेच पहिलेच इथे डाऊट. आहात ना म्हणजे काय? मीच आहे, स्वामीच आहेत. आहात ना म्हणजे काय? कोण आहे मग दुसऱ्या? आय यू अंडरस्टँडिंग? निष्ठेतला भाग. लॉ ऑफ अट्रॅक्शन एक निमित्त आहे, आकर्षणाचा नियम. पण त्याहीपेक्षा फुले गुरुत्वाकर्षण आहे. प्लीज अंडरस्टँड. गुरुत्वाकर्षण आपल्या जीवनात ऑलरेडी गुरु आहेत. गुरुत्वाकर्षण आहे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन. ठीक आहे, 100ची नोट आहे आपल्या हातात, एक्झाम्पल. 500ची नोट आहे, चलनी नाणं आहे. काय ते 1000 रुपये जमा करायचं. एक साईड माझा गुरुदेव महेश्वरा, ते सगळं आहे. सगळं आहे. गुरुप्रभ ब्रह्म आहे, सगळं गुरु सगळं आहे. गुरुदेव महेश्वरा. आपण सगळ्या गुरु पौर्णिमेला बॅनरवरती बॅनर चढवतोय, हे माझे गुरु, हे ते, वा वा वा, छान छान छान, फुलं बिला चढवले. Are you understanding? Right? So, क्लॅरिटी येते. हरिभक्त, हरिभक्त इज अन इम्पॉर्टंट रोल. आणि जेव्हा आपण हरिभक्त म्हणतो, स्वतःला होतो, आपल्याला ती जाणीव येते, आपसुक भूपराग तयार होतो. आपसुक. कारण आपलं हरी आपल्याला बघतोय बरं, आपलं हरी बघतोय बरं. काय व्हॉट्स गोइंग ऑन? क्लिअर? क्लॅरिटी येते? येस, राईट. त्यामुळे हा भाग अत्यंत इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. परत एकदा बघा, भजनात ना राम भावाला
राम को पावे, रामाला, प्रभू रामाला आवडत आहे. जन्म जन्म के दुःख बिसरावे, अंतकाल रघुबर पुर जाई, जहा जन्म हरिभक्त काय. राऊंड आहे, राऊंड आहे, जन्मजन्माचं राऊंड आहे. ते कोणाला नाही माहिती कुठपर्यंत आहे. नोबडी नोस इट. मोक्षाची गॅरंटी नोबडी नोस, नोबडी नोस. पण जर परत आलो तो हरिभक्त मला असू दे, माझ्या जीवनात मला गुरुमध्ये बस त्याचे, बाकी माझं सगळं चालत राहील काम. देअर मस्ट बी अ लाईट इन माय लाईफ. आय एम रिक्वेस्टिंग यू, देअर मस्ट बी अ लाईट इन माय लाईफ, सो दॅट एक एक पाकळ्या निघत जातील. येस ऑर नो. काही जण तुम्ही व्हर्च्यू प्रॅक्टिस करताय, ऑनेस्टी अँड नॉन लाईक. मागच्या ह्याच्यात जनरॉसिटी नॉन स्टिलिंगचा तुम्ही व्हर्च्यू प्रॅक्टिस केला, फरक पडतो की नाही? राईट, ऑनेस्टी कळायला लागली की नाही? वेगळ्या आलं, अंदाज आला की नाही? येस. त्यामुळे ऑनेस्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय होता, की आपण कोणात होतो आणि बाहेर आलो. क्लॅरिटी मिळते सगळ्यांना. शॉल बी व्हेरी व्हेरी क्लिअर इन अवर माइंड. जेंटली क्लोज युअर आयज विथ अ स्माइल ऑन युअर फेस अँड से थँक यू. आपण एकदम क्लिअर होत आता. आपला संकल्प एडिट करतोय आपण. सगळ्यांनी संकल्प एडिट करा आपला. आपलं सेशन झालंय. कोण आपण आहोत म्हणा, या जन्मात हरिभक्त आणि सगळ्या जन्मामध्ये हरिभक्त म्हणा. सतत मला हरिभक्त हवा आहे, इच्छा आहे. हरिभक्त करा, हा माझा संकल्प आहे. प्रभुरामांकडनं आपण आज आपण त्यांना विनंती करणार आहोत. तुमच्याच घरी आम्ही येणार आहोत. वी ऑल हॅव टू कम देअर. रघुबरपूर मध्ये येणार आहोत. देवाच्या घरी गेले म्हणजे काय गेले? रघुबरपूर. येस म्हणा. परत आलो रिटर्न. जेव्हा कधी रिटर्न तिकीट मिळेल तेव्हा हरिभक्त म्हणून येऊ दे. थँक्यू, 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 थँक्यू सो मच. स्वतःला एक उत्तम हनुमानांसारखं स्टुडंट बघण्याचा प्रयत्न करा. एक आज्ञाधारक, डिसिप्लिन्ड, आणि लुक ॲट द फीट ऑफ द टीचर. गुरूंचे चरण बघा. म्हणा, मी समर्पण करतोय माझ्या सगळ्या दुःखांचं तुमच्या चरणी. थँक्यू, आय एम सो ग्रेटफुल म्हणा. सो वेट. जे लोक रेकॉर्डिंग ऐकणार आहेत, यू कॅन डू युअर हनुमान चालीसा. थँक्यू. आय विल सी यू टुमॉरो.